कुणासाठी आपण काय आहोत हे शोधण्यापेक्षा आपल्यासाठी कुणी आहे का हे कधीतरी शोधा. आणि असेलच कुणी तर मग पुढे चालत राहा. मागे वळून कधीच बघू नका. तू सोबत नसलीस तरी फुलं असतात. मग तुझी आठवण असतेच सोबत सततच. घराचा असो वा मनाचा दरवाजा त्यासाठीच असतो. बाहेरचा काळोख वादळ वारे आत येऊ नयेत आणि आतमध्ये खळबळ माजू नये. आणि आतमध्ये असलेला उजेड, मनातला जिव्हाळा, प्रेम बाहेरच्या जगात पोहोचू नये. तो आतच जतन केला जावा. काठावरच्या झाडाला पाण्याचा भारी सूस, बाकीची झाडं पाण्याविना सुकून झाली ओस. कोणीही आपल्याशी वाईट वागलं तरी ते विसरून जायचं आणि पुढं चालायचं. पण त्यातून मिळालेला अनुभव कधीच विसरायचा नाही. चांगले दिवस आठवणी देतात तर वाईट दिवस अनुभव देतात. सगळ्याच आठवणी आनंद देत नाहीत. मात्र अनुभव हा असा गुरु आहे जो आयुष्य जगायचं कसं हे शिकवून जातो. मनातील माणसं आणि पायातील बूट जर इजा करत असतील तर समजून जा ते आपल्या मापाचे राहिले नाहीत. वाईट वाटलं तरी पण खरं बोला. खरं वाटेल असं खोटं बोलू नका. कर्म चांगली असली की पत्रिकेतला मंगळ देखील माणसाचं मंगल करतो. लाखांच्या गादीवर झोपला काय किंवा चटईवर झोपला काय, झोप त्याला चांगली लागते ज्याचं कर्म चांगलं आहे. अनुभवलंय, गप्प राहिलं की गैरसमज होतात आणि बोललं की नक्कीच वाद होतात. जबाबदारी घेणाऱ्या माणसाच्या नशिबी कायमच अवहेलना असते. कारण स्वार्थीपणानं जगणारे कधीच कसलीही तडजोड करत नाहीत. काही लोकांना वेळीच जाणीव करून देणं गरजेचं असतं की मस्करी करणं आणि एखाद्याचं मन दुखावणं यात फार फरक असतो. झेपणाऱ्या गोष्टी करत गेलं की त्यांना पेलण्याची आणि तोडण्याची ताकद आपोआप निर्माण होते. सांगितल्यावर काळजी करणारे खूप असतात, पण आवाज किंवा मूड ओळखून काय झालंय तुला असं विचारणारे खूप कमी असतात. ज्यांना मोठेपणा मिरवायची सवय असते त्यांचा खोटेपणा जिरवायला अजिबात मागे पुढे पाहू नका. कर्ज फेडता येतं पण उपकार नाही, त्यामुळं कर्ज घ्या पण उपकार घेऊ नका. कर्ज फेडून रिकामी होता येतं पण उपकाराची भाषा आयुष्यभर ऐकावी लागते. प्रत्येक गोष्ट मनाला लावून घेणं हा सुद्धा एक मानसिक आजार आहे. त्यामुळं जास्त कोणी काय बोलायला लागलं की त्याचंच त्याला त्याच्या भाषेत परत करता आलं पाहिजे. भेटून निघाल्यावर हातात घेतलेला हात सोडता सुटत नाही. कारण माहिती असतं पुन्हा भेट होईपर्यंत तो स्पर्श पुन्हा भेटणार नाही.